हे शारदे हे काय करते? काय झालं? काय करते? स्वयंपाक करते आणि काय करते? स्वयंपाक 11 वाजता स्वयंपाक कोणी शिकवला तुला? हा? जरा नीट उभा राहा काय नीट उभं रे? आणि लाज धरा जरा. बाहेर गेला काय नाही बघायला रोज घरी 11 वाजता स्वयंपाक. मी स्वयंपाक करायचा, मी काम करायचं, रोज आणि मी जायचं आणि तुम्ही काय करायचं? मी काय करायचं गावात गेलो फिरायला. सरपंचाची निवडणूक आली उभं राहायचं मला. अरे नीट उभा राहा. नीट उभा राहायची अक्कल नाहीये आणि सरपंचाचं बघायचं. तुला काय माहिती गावात काय वागायची किंमत आहे? अहो लेकरांकडे बघा जरा. लेकर काय लेकरांचं काय? लेकर बघा जरा. काय लेकरांचं? अहो पप्पा, शाळा उघडून किती दिवस झाले, अजून आम्ही ह्या जुन्याच वया वापरतोय. अगं दिदे लोकांची पोरं वयाने डोकं हुशार आहे ना तरी अभ्यास करून पहिला नंबर आणतात. कशात करायचा अभ्यास? त्यांना नवे वय पुस्तक नको का? हे जर पडलं नाही का तुम्हाला नाही ते शाळेत जायचं नाही नसलं तर म्हटलं कामाला जायचं. आणि तुमच्या वाणी राहायचं का मग? आडाचा बाजार. अहो शिकू द्या की. हुशार आहे लेकरू. आणि हुशार आहे म्हणूनच सांगतो हुशार पोर आहे ना शिकायचं नाही ना शाळेत वया पुस्तक नाही काय. अहो मोठी झाली पोरगी, जरा बघा ती. अरे गरीबाचं बरं ना वया पुस्तक शाळेत हेड मस्त नंबर दे बघतो त्याच्या कमी. अहो पुस्तक भेटत आहेत फक्त शाळेत, वया नाही भेटत. अहो देतात देणार लय जात आहेत शाळेत. पैसे द्यावे लागत आहेत, हा. नाही देत. कळालं? ए चुकीचे काय करतो तिथं? हा अभ्यास केला का तो? हा कनिष्ठ महिना आली तो? हा किती टक्के पडलं तुला? हा चांगले. आणि बापाची इज्जत राहा घाबरू नको. हा. मी तुला पाणी दोघांच्या. ते ऐका ना, ते शाळेत हुशार आहेत ना, तर त्यांचं जरा शिक्षण पाण्याचं बघा. पैसे पाणी कमवा, दारू सोडून द्या जरा. मी कुठे नाही म्हणतो तू कामाला गेले नाही आज 400 खाला झालाय मावा ते चुलन मुलंच लागत आहे तुला. अहो जरा तुम्ही स्वतः कामाला जा ना. कामाला जा नाही मी जरा पोरांकडे लक्ष देईन, घरात लक्ष ते देईन. काय काय ना खुला मी कामाला गेलो कायला आणलंय गठोड किती झालं उपाशी मिळत मी आतापर्यंत मला काय करून गेलो देऊ. बस नाही झाला तू काय करते एवढं घरात माझं बी ऐकून घ्या ना जरा. काही स्वतःच चाललंय. नवऱ्याला हा, मारते नवरा- नवऱ्याची पूजा करते तुमचं ना असं डोकं चुलीत घालायला काय पाहिजे. बाई, डोकं पडली का लेकरं बघा जरा. बघतोय ना मी काय नाही म्हणलंय. पोरांनो तुम्ही अभ्यास करा रे. अहो पप्पा, किती दिवस झाले, मला जसं आठवतंय तसं तुम्ही दारू पिता, आम्हाला शिकू द्या. आणि ऐका ना, ते पोरग आता 10 वर्षाचं झाले. तुम्ही 10 वर्षापासून दारू पिताय. जरा सोडा दारू. ह्या पोरांना शिकू द्या. हुशार आहेत लेकर. अहो शिकून अधिकारी होते तर आपलं पांग फिटन. अहो पप्पा, जरा आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही हुशार आहे, आम्ही शिकलो तर आपला परपंच चांगला होईल. हे लय डोकं लावू नको तू नाही तर आई बरोबर कामाला लाईन तुला. हा डोकं चालवायचं नाही तो माया पुढं. हा समजलं ना? अहो लिकीकडे लक्ष द्या जरा. अहो पप्पा, दारू नका पिऊ. कशाला दारू पिता? आपलंच चांगलं होईन आम्ही शिकल्यावर. आपल्याला पैसे येतील, 2 पैसे येतील घरात, घर सुधरण. लोक नावं ठेवतात आम्हाला, म्हणतात सारखं दारू पितात. कोण आवडले होते? अहो पण लहान आहे. तुम्हाला किती मोलाचा सल्ला देते, जरा ऐका तिचं तरी. हे मला नाही काय कर शिकू तुम्ही. चला निघाय चला तू आवडलंय का? तुम्हाला मी भाकरच देत नसते आता. कोण ना भाकर तुम्ही हे मला भाकर देत नाही काय? वाच ना बाळा वाच. I want loan pass of sale. ए लोन LOEN इंग्लिश वाचते आले बस. पुढं गेलता रे? गावात गेलतो जरा. काय गावात गेलतो काय काम करतो? बरोबर वाच ना बाळा तू. अरे पोरांबरोबर पुढं आता आपण आपला प्रपंच करायचा. हा पोरांच्या नाही जाऊन आपलं जमलं झाले सगळ्या पोरांच्या पेरण्या सगळ्यांनी पेरून घेतले. मध्ये पाऊस पडल्यामुळे पटापटा आणि आपलं अजून तसंच पडले. केव्हा पेरायचं? उद्या सकाळी फिरून ना 2 दिवस सुट्ट्या आहेत. हा मग उद्या सकाळी ना ते पेरून घे. बी आणले का? मग बी आणले. बियाणं ना तो आपण जाऊ सोबत. हा चालेल बी घेऊन तू घे जेवून घेतो. हा तुम्ही जेवले का? जेवते ना तू त्याच्यावर वाच मोठ्याने वाच. None of the act with my boss. हा अगं घे वाच. I heard तुला मार्क किती होती? 85% मार्क आहे ना तुला? मग आता पुढे काय डोक्यात आहे तुझ्या? डॉक्टर व्हायचे मला. वा 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 डॉक्टर होईल. तुला काय लागेल तेवढा खर्च मी करेल. काळजी करू नको. 100% तुला डॉक्टर आले पाहिजे. हा असं अभ्यास लक्ष केंद्रित कर.
मामा जेवण नाही करायचं? जेवायची ना ते बसलो तू पुरीचा अभ्यास घेत. चला जेवण करून घ्या अगोदर. काय करून केलं का? काय नाही बटाटेच केले आज काय. या बटाटा करते बरं ते. चांगलं काहीतरी करायचं तर काय. हे बाळा जेवतो रे मी. हाड माझं एवढं करतो ड्रायव्हर चिरून टाकीन. नाटक कर रे डबरी झालाय चांगला. काय कर काय झालंय? यार कचरू शेट काय चाललंय काय? काय चालायचं जे चालायचं ते चालय, जे करतोय ते करतोय. अरे तसं नाही पण अरे दारू सोड बाबा, दारू लय बेकार आहे. हे दारू सोडून कोणचं बरं झालंय सांग? अरे नका का कोणाचं व्हायचं, मग? पण तुझं होईन ना. अरे घरी 2 लेकरं आहे, त्यांना चांगलं शिकव, मोठं कर. अहो ती टॉपर आहे जे शिकणार आहेत. अरे ते शिकतील पण त्यांना सपोर्ट नको का? हे जे त्याच्या ड्रायव्हरलेलं आहे हा. ना, ज्याला शिकायचं तो पण नाही शिकला तरी नोकरीला लागणार. हे बघ हा. तो चांगला स्वतः माणूस आहे राव. फार 10 रुपये वाया गेलाय, पोरा पोरांक लक्ष दे. ऐक जरा माझं, सोड दारू. हे, दारू सोडून काय उपयोगाचं नाहीये. बरं मी मेलो मी सर देवाने मला विचारलं तुला खाली कायला पाठवलाय हा, मग तुला दारू नाही प्याला तुला मी आईस करायला पाठवलाय ना खाली. अरे ते नंतर देव बोलल, पण हा. आता जरा सुधर बाबा. ए मला काय अक्कल शिकू नको. जर मला वाट बघायला माझे गाय पाणी पाजले ना, तो गायला पाणी पण द्यावं का नाही मा. अरे तुझी गायन मी गायला पाणी पाजू. माझं डोकंच आहे ना आवडत आहे जाऊ तुम्ही. ए तू मला काही सांगू नको. अरे मी सोड, दारू. पैसे तू देतो मला दारू प्यायला. ते बाबा मा चुकलं, जा सावकाश जा. पाय पड पाय पाय. हम्म. ए कोण पडलं रे नितीन? ए कोण पडलं? कोण नाही, मीच पडलो. ए तू पडला रे मी जातो. मी 10 रुपयाला ना. जातो ना मी. आईला कधी सुधारायची ही माणसं काय नाही करते बघतो हिच्या. दारूने अख्ख्या हिने गावात लय नाटकं चालवल्यात. अख्ख्या गावाचं वाटोळ कोण ठेवलंय दारूने पार. कचरू कधी सुधारायचा काय माहिती. 2 पोरांचा ना वाटोळ कोण टाके ना बाबा, मरू दे. सगळ्या गोष्टी नमस्कार रे नितीन. अरे काय नमस्कार जातो साहेब, नमस्कार. कधी आला मुंबई? आज 3रा दिवस आहे, 2 दिवसांनी जाणार आहे परत. काय भेटत नाही, काय नाही, फोन नाही, काय नाही. काय शेतीतली कामं बाहेरची कामं आणि वेळच भेटत नाही गावात यायला. काल आलतो चौकात पण तुम्ही दिसले नाही. आम्ही काल नव्हतो चौकात, बाहेर गेलो होतो. बरं. बरं मी काय म्हणतोय ऐक ना, मित्राचा बर्थडे अरे हॅपी बर्थडे. पार्टीचं नियोजन आलो असतो जाऊन. नाही मी येतो. तुला यावाच लागेल असं नाही, तू एक तर भेटत नाही. बस गाडी उचल, जातो साहेब, नाही, नाही. फिरणी करून येतो ना तासभरात. तुला आमच्या बरोबर यावं लागेल. एक तर अरे तसं सोडावं लागेल मला. हा लगेच सोडित तुला. हा? हा. चला बस. आणि आपण काय कीर्तनाला चाललोय का? आपण चाललोय कुठे? कुठं पार्टीला 10-15 मिनिटात तू पार्टीला चला पार्टी म्हणलं आता काय टेन्शन नाही, पण मला लवकर सोडा पाटील. काय हा? एवढं दळण झालं ना म्हणजे झालंच माझं काम. आल्या होय मॅडम, खेळून भागला असं ना. आता अभ्यास कधी करायचा? अभ्यास करून करून माझं बरं डोकं खराब आहे ना. किती अभ्यास करू मी? अगं अभ्यास करून डोक्यात बसत असतं, डोकं खराब नसतं होत. आणि भूक भीक लागती का नाही तुला काही? भूक लागली म्हणूनच घरी आले ना. बरं आहे, बरं. चल जेवाय वाढते तुला. नुसतं खेळायचं दुसरं काही सुधरत नाही आपल्याला. हा. गोबळा काय केलं तुम्ही? पिऊन आलात का काय? नाही नाही अहो दडदडीत वास येतोय. वाटोळ झालं माझ्या संसाराचं. चांगला संसार चालू असताना तुम्हाला कुठून आव तसं सुचलं? ए कसले आव काय बोलत तू? काय बोलत ही? म्हणजे चांगलं चाललेलं तुम्हाला देखवलं नाही का? काय केलंय मी? थोडीच पिलोय, जास्त नाही. थोडी ही थोडी दिसती का? अहो पोरास तरी बाळास तरी विचार करायचा ना आपल्या लेकराचा. तिला विचार आहे बाई. तिचा विचार आहे असला पिऊन. हे बघ तू नाटक करू नको. काय रोज पितोय का? रोज पितोय का? मग रोज पिया. पिली आज पिली म्हणजे रोज पिणार नाही कशाहून? तुझ्या बापाची पिलोय का? माझ्या बापाचं काढायचं ना, तुम्हाला पहिलं सांगते. मी माझ्या बापाची पिलोय. तू शांत राहा, तू साईडला हो. सर मी साईडला हो. तू डोकं खाऊ नको. अरे काय चाललंय कुठं ना? अगं दारू प्याला का काय अशा ना? डोक्यात जाऊ नको माझ्या. तुला मी काय सांगितलं होतं? अण्णा अरे हा काय कुठे ना करून ठेवलाय? काय केलं? आजपर्यंत कधीच नाही. आज तू डायरेक्ट फार फुल होऊन आला. ते मित्रांबरोबर थोडी पार्टी होती. अरे ते मित्र घाल माती. ते मित्र जेव्हा बघा होतो मित्र तुला काम काय सांगितले? बिया आणायला गावात पाठवला, तू दारू पिऊन आला आणि आला त्याला एवढा
कालपर्यंत तू साधी तंबाखू खात नव्हता असं मी लोकांना सांगायचं महापर्यंत तंबाखू खात नाही महापर्यंत काय करत नाही आणि आज तू दुपार 10 पिऊन आला. माझं आयुष्य आहे का नाही अरे आयुष्य म्हणजे काय 10 रुपयाचं आयुष्य आहे का? आम्ही कसं आयुष्य घातलं आमचं? मग मी जगायचं नाही का जगात मी 10 रुपयाला माणसं जगतात का? अण्णा माझं आयुष्य आहे का नाही पेलो मी काय झालं मग 10 रुपयाला आयुष्य घडतं का? असं तुला कोणी सांगितलं 10 रुपयाला आयुष्य घडतं? आजच पेलोय ना रोज पेतोय का मग रोज प्यायला पाहिजे का तू आता? रोज प्यायला पाहिजे का? मला टेन्शन देऊ नका ना. अरे रोज लोकांचं बघ ना 10 रुपयाला रोज काय होते ते मला ऊस काढ फोडून तर परत असं मुचकाड फोडेन काय मुचकाड फोडेन एक दिवस दारू नाही पेलो तर लगेच राहतोय बंद नाही घालायला रोज प्यायला पाहिजे का तू? रोज झाली प्यायला तू. पाहिजे अजिबात नाही. तुला आज वॉर्निंग देतो हा. या पुढे जर मला कधी 10 रुपये दिसला हम्म. तर तुला घरातून बाहेर हाकलून देईन. माझ्या बापाचं घरी त्या बापाचा भेटतो बाप दुसरा आहे का कोणी? तुम्ही जे मग तो लाज वाटायला पाहिजे बरोबर. चला का बरं याच्या काय नाही लागत मूर्खाच्या. चल चल मला जेवायला वाट चल. मला पण भूक लागली चल तुला कडू कुठे तिकडे मर तिकडं मला भूक काय खाऊ नको याला भाकर नको वाटू ग. मला भूक लागली काय माझ्या पोटी जन्माला हा हेरा. मला पण जेवायचं नितीन तू पॅकेज बिकेज चांगले खर्च बिर्च घे करून. हे अरे तुमच्या बाद झाल्या गप्पा नियोजनाचं काय ते बोला पहिले. भाऊ आपल्याला नियोजन जमणार नाही काल बापानी असा जाळ काढला ना माया घरातून हाकलून दिलाय भाऊ. अरे काय माणूस तू हा अरे पॅकेज बिकेज तुला एवढं चांगलं आणि तू असं बोलला काय करायचं सांगा. बाबा अरे मित्रांच्यात आपण आपल्याला आज खर्च करावाच लागेल. पैसे देतो हातात नाही दोन आपल्याला देतो. नाही मग आमच्याकडे पैसा नाही का? आमच्याकडे पैसा नाही का? आहे तुमच्या अरे पण आपली दोस्ती आहे. या जीवनात जो माणूस आला प्याला नाही ना हा. जीवन व्यर्थ आहे. अरे ते पण खरं आहे. दारू नाही पेला हायच काय तथ्य त्या जीवनात. बापले वारा काय नाही सांगायचंच नाही थोडी थोडी घेऊ आपली. ओके हा थोडी थोडी घेऊ बोले काय टेन्शन नाही. कसे तुम्ही घेते की काय हा राहू द्या हा आपला ब्रँड नाही हा? म्हणजे हे पण घर काय आहे? हा कधी कधी आणतंय. मला अक्कल शिकवायला लागलाय. बायका बरोबर बघायची परपंच चांगला करायचा तू घेऊ नको. हे तसं नाही ते काल चुकून या त्या जाधव साहेबांनी पाजले बाकी काय नाही. मग पार्टी बिर्टी नाही आपल्याकडे नाही भाऊ पार्टी आता तर आपण करू शकत तात्या आज तुम्हालाच घ्यायला लागेल मला खर्च तर झालाच पाहिजे. हा आबुलने आईस केली. हा आयुष केली म्हणजे हा आता लाडक्या भावाचं पैसे बहिणीला खात्या येऊन पलटत. हा तर पार्टीला मी हटत नाही. मग आता खर्च तुम्ही करणार का मग आपला खर्च उद्याच शाळेला तात्या मला जसं कळत आहे तशी तुम्ही लय मजा केली काय हो. पण तुमची काय तर शेवटची इच्छा बिच्छा आहे का नाही काही? मग शेवटची जी आहेच काय माझी अंत्ययात्रा गुलाबाच्या फुलांनी नटवा पण त्या अगोदर 2 बॅरल दारू मसनात वाटा. माझ्या अंत्ययात्रेला नको टाळ मृदुंग नको गाजा वाजा पण मसनातली दारू मात्र सक्तीनं पाजा. बरोबर माझी चित्त आतरात शिपडून चंदनात टाका पण आगरी जाताना दारू मात्र पहिल्या धारेची टाका. आता तो कवी झाला कुणी रडवा सागरणार रे पण सगळ्यांना पेल्याला पाहिजे माझा आत्मा शांत होईल. काय झालं तात्या माझी शेवटी एवढी बस काय नाही माझं होणार करणार वाजत गाजत नेणार. आपण नियोजन आता करा ना पार्टीचं. आताच्या आता पैसे झालं पाहिजे चल लगेच चला चला. चला. परत त्यांना मागा घेईन आलं ते घेऊ चला मला थोडीशी घ्यायची भाऊ जास्त घेणार नाही. आता काय करायचं? लय त्रास होतोय मला. तरच होत जाते बायकोला घेऊन काय करावं काय कळत नाही. कळत नाही. अहो चला औषध देते तुम्हाला मी. काय औषध आता मला नाही वाटत मी जगन म्हणून. काय जगत नाही तुम्हाला औषध गोळ्या देणार आहे मी. तुम्हाला नाही मरून देत आम्ही आता. नका पिऊ म्हणत होते त्या टायमाला पिले. काय मला बसा काय खाली आता. समजलंच नाही त्या वेळेला. औषध देते. 4 गेलं ना आता 2 राहिले. हा आता असं आठवतं काय आम्ही सांगायचो तेव्हा कळत नव्हतं. अहो पप्पा टेन्शन नका घेऊ आपण एकी कर. पप्पा तुम्ही इथून मागले दारू पिले आम्ही सांगत होतो नका पिऊ. आता टेन्शन नका घेऊ आपण एकी कर वावर विकू आणि तुमचा आहे ना इलाज करू. आता नका रडू. रडू नका आता औषध गोळ्या खाण बरे वा चांगले. मला नाही वाटत मला नाही. आव धीर नका सोडू तुम्ही. लेकरू बघा काय सांगत आहे ऐका. आपण करू तुम्हाला बरं. झालं गेलं ते द्या सोडून आता
आणि चांगलं व्हायचं बघा आता. आता परत दारू नका पिऊ, बरे वासन तुम्ही. माझी लय चूक झाली, मी तुमचं कोणचं जाऊन ऐकलं द्या. नाही. तुम्हाला चूक कळाली ना तुमची. आता लेकरांनी काय सांगितलं तुम्हाला ऐकलं ना. नाही दारू पिणार मी. पण आता मला सगळं पाहिजे, माझ्या लेकरांसाठी. रडू नका, वासन बरे. आपण आहे ना यांना दवाखान्यात नेऊ. आता पैसे बी नाहीत ग माझ्याकडं. मी काय करते, माझ्या मैत्रिणीच्या पप्पांकडून पैसे आणते, आपण पप्पांना दवाखान्यात नेऊ. बघ बाया देत असले तर बघ आपण यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. पैसे उठे उभं रे यांना. उधर तिकडून उठा. हळूच 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 सावकाश घे. चल मला का दवाखान्यात देऊ? आव बरं व्हायचंय तुम्हाला. तुम्हाला काय झालं तर आमच्याकडे कोण बघन. चला. कोणी लक्ष दे, तू काय झालं? हा तुम्हाला नाही काय होत. चला. काय बोलली तू? माझ्या नादी लागती, माझ्या दारात राहती, माझ्या नादी लागत तू. अरे तू हा खायला नाही म्हणलं तुझा बापा जात का? होय लय मला शिकवते तू, मला शिकव. तू बायको आहे का नाव आहे? माझ्या जेव्हा खाती आणि मग बाग हिसाबात राहायचं. हे तू गप, तू घरात हा नाही तर तुला बी तुडवीन. काय तमाशा लावलं मी काय? हेच बाकी राहिलं होतं का तुझं? काय केलं? तुझं मी पण उचलेन मग हात. मला मारायला मला हाणाचं नाही आणला, मी आता सांगतो काय काय करतो दारू कोणी देण्यास तिला सांगायचं समजून. कमवलं का तू? तिने काय केलं रे? काय कामावलं केलं? मी आता लोकांचे काय हे करा जातो काय काय मी? करतो तू? दारू प्यायला जातो, दुसरं काय करतो तुझं गावामध्ये? मला सांग तू निघ. चल निघायचं माया दारातून तुम्ही पण. मला कोणाची गरज नाही. गरज नाही. हा अरे जमीन माझी नाव भीक मागशील गावामध्ये, कशाला मला शिकवतो तू? माझ्यात हिंमत आहे. काय किंमत आहे? दारू रुपयाची किंमत आहे का? काय? दारू रुपयाची किंमत आहे का? मला काय शान बरं, नको शिकवतो. जा, घरामध्ये जा, जरा आम्ही येतो. माझ्या दारात राहायचं नाही तुम्ही. तुझ्यामुळे सगळं वाटतो. काय करतोय तू? हा? काय करतोय तू? हा? तू नको शहाणपणा शिकू. अरे ऐक, तू मला शिकवत होता हा. आणि आता तूच प्यायला लागला. हा? मला शिकवतोय. ए, तुझं घर तू इथं गावात नाही थांबायचं. सर्व्हिसला आहे ना, सर्व्हिसला आहे. काय तमाशा लावला? चांगलं घरदार ही पूर्व नोकरी आणि साहेब. अरे पूर्वी बायको हात उचलला तिने माहिती का माझ्या सुनवर? मग माय बायको आहे, मी बायको मी करून आणली का? काय बोलायचं जरा? लय शहाणा झाला काय नोकरी लागला म्हणून? गाठ फोडून परत मग आता तरी केलं तिथं. म्हणजे अरे आपण नसता शिकवलं तर कुठे नोकरी लागला असता? त्याला शिकत ना काय दारू पिऊ नको, प्रपंचाचं वाटलं होईन, पोरं येतं त्यांच्यावर ध्यान ठेवून शिकते अभ्यास करते मोठे होते. पण तुझे धंदा तुला पोरं आहेत का? आणि हा शान होता म्हणून तो याला हे केलं नाही. हा याच्या 1000 रुपये होता तो हा पण झाला. मी सोडली तो आणि नाराज आम्ही झाला. तुझ्या माहितीसाठी सांगतो, शिमिलं होतं पण त्याच्या बायकोनी आणि त्या पुरीनं लोक कोण दातच कोण ह्याचे ते कोण धापास आणून त्याला जिवंत केलाय. तुला मारायचंय काय? त्याला कळलं नको की याची मला काय- मला इज्जत देत नाही घरात. काय इज्जत दारू देतो? पेताळाला कोण इज्जत देतो? पेताळाला कोण इज्जत देतो? दोन घ्या न पेता गावात फिरायचं, तुला म्हातारी कोतारी कौतुक करायचे. अरे शिकले चांगले अरे सुखी संभ्रम घालायचे. माझ्या बापाने केलंय कौतुक. काय केलं मी बापर हा? ओय 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 वाटतं का तुला आपली बायको आपलं पोरग बाप नीट नाटक प्रपंच करा वाटतं? हम्म. परत येऊ नको गावात. नाही तिकडे झक मार नोकरीला आहे ना, ती जा शेती तिकडं, आहे ना ती तिकडं करून घे आणि हे घेऊन जा. सुनबाई ना आम्ही इथं राहतो, याला द्या आपण बाळकाला. कुणी कुणी पाजली कुणी तुला? ए जा दो झालं. त्याचं तर असं वार आहे, तोंड हल्लं पाहिजे रे. तो त्यातला तर पोटकीड आहे मग आणि तू त्याच्या नादी लागला. त्यांनी तुझ्या अगोदर 10-5 बिघडवले तू अरे त्याच्या गावाची पोरं दहा गेली, पाच नाचावं द्या. पोरांचं वाटोळं केलं, मी सूर फुटला नाही. सोमाच्या ह्याला वाढदिवसाला गेलतो कोणी हा सोमाच्या तुला पेत्र झाली ती पोर. हा तो रील स्टार सोमा बैल पर बापाच्या म्हणा नाही पेणार म्हणून ना तुला गाव बंद करून यायचं. नाही असं न करू ए, नितीन. सरपंच, चुकलं मा. नितीन ऐक, हा. माणसाला व्यसन असावं पण त्या व्यसनाला व्यसन असली पाहिजे, हे तू विसरला नाही पाहिजे. बघायची तुला प्रपंचाची बरबादी बघायची का? नाही. बोलू की बापाला नाही सरपंच चुकलं, अण्णा चुकलं अण्णा. सुधर आता सुधर तरी बाद झाली. जगात चार ऐक तू. अरे चांगली पोर हे बायको हे बाप हे आम्हाला पोरगी कुठे तुझी? पोरगी आहे आहे घरामध्ये. ए ऋतू दिदे चल इकडे तिच्या डोक्यावर ठेवून शपथ घे परत दारू शपथ नाही घे पेणार तिच्या म्हणून. डोक्यावर ठेवून. आणि ध्यान त्यांचं चाललं घेऊन जा तुझ्या बरोबर. हिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, इथून पुढे नाही दारू पिणार. चला मा चुकलं मला. तरुण लेकर फार बिघडली फार बिघडली. आणि ह्यांची बी मुस्कड आणली पाहिजे. तुझ्या बायकोने तुला मरून द्यायला पाहिजे होता. किती हुशार आहेत ती पोरं, मास्तर सांगत येत येता जाता. लाज नाही वाटली कर तुला? बायको रोज लोकांची कामाला. तुझं काय ठरलंय, प्यायचे का मारायचे? नाही अण्णा, मी आता इथून पुढे नाही पेणार.
माझे डोळे उघडले. उघडलं याचं उघडी द्या, चला जाऊ दे, चल बाळा, चला घरात आता. ठेव चहा. चल बाळा घरात. नको पिऊ बा, चांगले नाही नाही